नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 पेपर 1 हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि या जनरल पेपर मध्ये टोटल युनिट संख्या आपल्याला दिलेली आहे 10. त्यापैकी आपण अभ्यासक्रमातील युनिट 2 संशोधन संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड याला आपण सुरुवात केलेला आहे आणि रिसर्च ॲप्टिट्यूड यावर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये आज आपण पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच काय आहे म्हणजे प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोन हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हा आपण अभ्यास करणार आहोत. सोबतच संशोधन पद्धती रिसर्च मेथड आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वीचं सेशन म्हणजे लेक्चर क्रमांक 1 यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. बेसिक संशोधन आपण कशाला म्हणायचं हे आपण जाणून घेतलेलं. सोबतच आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने संशोधन याचा वापर जो आहे आपण करीत असतो किंवा संशोधनाचे प्रकार काय आहे. 3 प्रकार आपण जाणून घेतलेले आहे संशोधनाचं, ज्यामध्ये फंडामेंटल रिसर्च आहे, अप्लाइड रिसर्च अँड ॲक्शन रिसर्च. आणि हे कशा पद्धतीने आपण कशाला आपण फंडामेंटल म्हणायचं, कशाला कृती संशोधन म्हणायचं, हा डिटेलमध्ये आपण लेक्चर 1 मध्ये म्हणजे प्रिव्हियस सेशन मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. सो हा पाठ हे संपवल्यानंतर आज आपण उत्तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोन आपण जाणून घेऊया आणि सोबतच संशोधनाच्या पद्धती बघणार आहोत. सोबतच या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे, फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, आपल्या प्रॅक्टिस करिता 2000 प्लस MCQs ची सिरीज आहे, PYQ विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार आणि वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. या कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे, यावर 30% डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2100 रुपयामध्ये हे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि आजच जे आहे या कोर्सला जॉईन करा. सो संशोधन अभियोग्यता ही युनिट आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम लास्ट सेशन मध्ये आपण संशोधनाचा अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये यांच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे आणि आज आपण पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम दृष्टिकोन जाणून घेणार आहोत. आता हा सेकंड टॉपिक आहे आपल्या युनिटचा, जो एक्झामिनेशन साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. ओके, सोबतच पेपर 2 चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे. हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स. ओके, पेपर 2 चे कोर्सला जॉईन करण्याची फीस 10,000 आहे, यावर 20% डिस्काउंट मिळेल आणि 8,000 मध्ये कोर्स अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, सॉरी पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे, ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन व्हा. सोबतच पेपर 1 चं मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. पर्टिक्युलर शेड्यूल अनुसार तुम्हाला डेली बेसिसवर एक अशा स्वरूपाचं मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाते. मॉक टेस्टची फीस आहे 1250 रुपये, यावर डिस्काउंट मिळेल आणि 9999 रुपयामध्ये हे मॉक टेस्ट अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचं जर आपल्याला मॉक टेस्ट लावायचं आहे तर फीस आहे 2500 रुपये, यावर सुद्धा डिस्काउंट मिळेल आणि 1999 रुपयामध्ये आपल्याला पेपर 1 विथ पेपर 2 असं मॉक टेस्ट अवेलेबल आहे. सेम ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. सो पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच काय आहे ते आपण जाणून घेऊया. प्रथमतः हा दृष्टिकोन आहे. ठीक आहे, दृष्टिकोन काय असतं, फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा सायन्स नव्हतं किंवा क्रिटिकल थिंकिंग आलेली नव्हती, ठीक आहे, त्यावेळी आपण काय विचार करायचो, जे काही घडत आहे समजा, ठीक आहे, म्हणजे जे काही होत आहे, जे काही घडत आहे त्यामागे सायन्स आहे, सॉरी त्यामागे काय आहे, देव आहे. कोण आहे, देव आहे. ओके, सो पॉझिटिव्हिझम अप्रोच किंवा पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच पूर्वी आपण काय बघतो, जसं की फॉर एक्झाम्पल पाऊस आलेला आहे, ठीक आहे, पाऊस जर येत आहे तर हा पाऊस येण्याचं कारण म्हणजे इंद्र देवता खूप जास्त प्रसन्न आहे आणि इंद्र देवता प्रसन्न असल्यामुळे काय झालेला आहे, पाऊस आलेला आहे. अशा प्रकारचं एक आपल्याला दृष्टिकोन दिसतं, ज्याला आपण म्हणतो थिओलॉजी. काय म्हणतो, थिओलॉजी याला म्हटलं जातं.
आता थिओलॉजी काय आहे, म्हणजे जे काही घडत आहे तो देव घडवीत आहे. जर पाणी येत आहे समजा, तर पाऊस इंद्रदेवता प्रसन्न असल्यामुळे पडत आहे, अशा सारखं आपलं बिलीव्ह होते. याला थिओलॉजी असं म्हणतात. पण थिओलॉजी काळानंतर आपण बघतो की एक नवा दृष्टिकोन आलेला. कसं तर बघा, काय होतं, शिकून सवरून एक बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला आणि या बुद्धिजीवी वर्गाने वेस्टर्न अप्रोच फॉलो केला. आता हा वेस्टर्न अप्रोच म्हणजे काय, जे काही घटना घटित होत आहे, म्हणजे जे काही घटत आहे ते कोण घडवत आहे, तर हे घडवणारे कोण आहे, तर देव आहे. सॉरी, सायन्स आहे. म्हणजे पर्टिक्युलर जे घटना आपण पाहत आहोत, तर हे घटना घडण्याचं मागचं जे कारण आहे ते म्हणजे एक सायन्स आहे. म्हणजे जे काही घटित होत आहे ते ईश्वर न घडवता कोण घडवत आहे, तर सायन्सद्वारे ते काय होत आहे. अगोदर काय म्हणायचे, जे घडत आहे देव घडवत आहे. मग हा काय झालं, कॅन्सल, म्हणजे या अप्रोचला मागे पाडण्यात आला, एक नवा दृष्टिकोन आलेला. नवा दृष्टिकोन म्हणतं की जे काही घडत आहे तो सायन्समुळे घडत आहे. फॉर एक्झाम्पल, पाणी जर आलेलं आहे तर पाणी येण्याचं कारण म्हणजे बाष्पीकरण वगैरे झालेलं, देन पाणी आलेलं, म्हणजे एक सायंटिफिकल थेअरी सांगितली पाऊस कसा येतो पा म्हणून. पाण्याचे बाष्पीकरण होणार, असं असं होणार, नंतर पाऊस येणार, अशा प्रकारचे एक पर्टिक्युलर थेअरी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे काय आहे, जे घटित आहे ते सायन्स आहे असं मांडलेलं. बरं, यानंतर आपण काय बघतो, बघा, म्हणजे जे काही होत आहे ते फक्त सायन्स नाही, तर त्यामध्ये जे संशोधक आहे त्याचं वैयक्तिक भावना, त्याची फिलिंग, हे सुद्धा कुठे ना कुठे काय करीत असतं, कुठे ना कुठे आपल्याला दिसून येईल की मॅटर करीत असतं, किंवा त्याचं असर होताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे आपण बघतो जसं थिओलॉजी, जे काही होत आहे ईश्वर घडवत आहे, है ना, तशाच प्रकारचं हा मत खोडण्यात आलं आणि एक नवीन विचार समोर आले, ते म्हणजे जे काही घटत आहे ते सायन्स अनुसार. ठीक आहे, आता हे याला आपण प्रत्यक्षवाद म्हणू. यानंतर आलं उत्तर प्रत्यक्षवाद. उत्तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोनामध्ये जे काही घडत आहे ते सायन्स आहे ते ठीक आहे, पण त्यासोबतच जो रिसर्चर आहे, जो त्याविषयी काम करत आहे, त्याचं सुद्धा वैयक्तिक दृष्टिकोन, त्यांचं ओपिनियन सुद्धा काय करणार आहे, कुठे ना कुठे त्याला प्रभावित करताना दिसून येईल. अशा प्रकारचं मांडलेलं आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे हे काय आहे, दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये पॉझिटिव्हिजम, पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, सो समाजशास्त्राच्या संशोधनामध्ये दोन दृष्टिकोन आपल्याला दिसून येतं, एक म्हणजे पॉझिटिव्हिजम अप्रोच आणि दुसरा आहे पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच. ठीक आहे, सो ऑगस्ट कामटे यांनी फ्रेंच कल्पनांद्वारे पॉझिटिव्हिजमचा प्रथम अर्थ लावलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, याचा अर्थ आपण म्हणू शकतो की प्रत्यक्षवादाचे जनक कोण, तर ऑगस्ट काम्ट हे काय आहे, प्रत्यक्षवादाचे जनक आपल्याला दिसून येतात. लक्षात राहील. ओके, सो यातून आपण काय जाणून घेतलेलं की कशा पद्धतीने थिओलॉजी विचार दृष्टिकोन होतं, त्याला नकारून एक नवीन अप्रोच आला, ज्याला आपण पॉझिटिव्हिजम म्हणतो. ठीक आहे, सो पॉझिटिव्हिजम कोणी दिलेला आहे, तर ऑगस्ट काम्ट यांनी दिलेला आपल्याला दिसून येतात. ऑगस्ट काम हे प्रत्यक्षवाद दृष्टिकोनाचे जनक आहे आणि ऑगस्ट काम्ट यांचा जन्म झालेला आहे 19 जानेवारी 1798 मध्ये. फ्रान्सच्या दक्षिण प्रांतात असलेल्या मांटपेलियर या शहरामध्ये याचा जन्म झालेला. समाजातील घटनांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जावा, अशा प्रकारचं मत जे आहे ते पॉझिटिव्हिजम म्हणजे ऑगस्ट काम्टे यांनी दिलेलं दिसून येते. म्हणजे समाजात जे काही घटक आहे ते ईश्वराद्वारे घटित आहे, हा मत खोडण्यात आलं आणि या जागेवर एक नवीन ओपिनियन, नवीन दृष्टिकोन आपल्याला दिसून येते, जे वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जावा म्हणत होतं. म्हणजे जे काही होत आहे त्यामागे सायन्स आहे असा म्हणणारा एक दृष्टिकोन समोर आलेला आपल्याला दिसून येते. त्याने समाजशास्त्राची मांडणी वैज्ञानिक पायावर केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे यांनीच सर्वप्रथम सोशिओलॉजी ही संज्ञा मांडलेली आपल्याला दिसून येते. आता बघा, ऑगस्ट काम्ट यांचं बुक आहे ज्याचं नाव आहे कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी म्हणून, म्हणजे त्यांनी 1842 मध्ये प्रकाशित आहे. द सिस्टम ऑफ पॉझिटिव्ह पॉलिसी 1851, हे दोन ग्रंथ आहे. ठीक आहे, आणि या दोनही ग्रंथातून आपण बघतो की त्यांनी प्रत्यक्षवादाविषयी जे आपले ओपिनियन आहे ते समोर मांडलेले आहे.
सो ऑगस्ट काम्ट यांच्या मते संपूर्ण ब्रह्मांड हे नैसर्गिक नियमांनी चालते. म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी नियम जे आहे त्याद्वारे हे सगळं काय होत आहे, संचालित होत आहे, घडत आहे. सो यासाठी आपल्याला काय करायला हवं, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला समाजाचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, सायंटिफिकल मेथडचा वापर करावे लागेल. आता सायंटिफिकल मेथड मध्ये आपण सर्वप्रथम काय करणार तर बघा, यामध्ये सर्वप्रथम ऑब्झर्वेशन असतं. काय असतं, निरीक्षण. म्हणजे ज्या समाजाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या समाजाचा आपण काय करणार, ऑब्झर्वेशन करू. काय करणार, ऑब्झर्व करू म्हणजे निरीक्षण करू. आता निरीक्षण केलेलं आपण, तर निरीक्षण केल्यानंतर आपण काय करू, व्हेरिफिकेशन करू. काय करू, व्हेरिफिकेशन करणार. काय करणार आपण, सेकंड व्हेरिफिकेशन करताना दिसून येऊ. काय करणार सेकंडली, बरं, एखाद्या समाजाचं निरीक्षण केलेलं, निरीक्षणातून बहुधा गोष्टी आपल्या समोर येणार, तर त्याची आपण पडताळणी करू. आता इतकं झाल्यानंतर त्या गोष्टी जे आपल्याला फॅक्ट मिळाले त्याचं एक्सपेरिमेंट करू म्हणजे प्रयोग करू, आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण त्याला वर्गीकरण करू म्हणजे क्लासिफिकेशन करू. सो हे जे आहे प्रत्यक्षवाद मानताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखाद्या समाजाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम त्या समाजाचं निरीक्षण करा, जे माहिती मिळाली त्याची पडताळणी करा. ठीक आहे, डाटाच्या आधारावर प्रयोग करून नंतर क्लासिफिकेशन करा. अशा प्रकारचं वैज्ञानिक पद्धतीने जगाचे आणि समाजाचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच प्रत्यक्षवाद दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. आय होप इतकं क्लिअर आहे. देन समोर ऑगस्ट काम्टच्या मते संपूर्ण विश्व अपरिवर्तनीय नैसर्गिक नियमांनी संचालित होत असतात. ओके, शेवटी विज्ञानाच्या पद्धतीने ते समजवू शकतो आपण. म्हणजे जे काही घटत आहे हे आपल्याला जर जाणून घ्यायचं आहे तर त्याचा एक माध्यम म्हणजे काय आहे, सायन्स आहे. म्हणजे जे काही घडत आहे ते सायन्स आहे असं मानणारे आपल्याला प्रत्यक्षवाद दृष्टिकोन दिसून येते. यामध्ये निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन, नंतर आहे एक्सपेरिमेंटल, आणि लास्ट मध्ये आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे पॉझिटिव्हिजम अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ सकारात्मक म्हणजे प्रत्यक्षवाद दृष्टिकोन वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे जे काही फॅक्ट आपल्याला मिळणार आहे त्यावर कोणताही परिस्थिती आपलं स्वतःचं ओपिनियन हे सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण काय करणार, एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून आपण विचार करणार. हे परिमाणात्मक आहे म्हणजे हे मात्रात्मक आहे. याला आपण काय करू शकतो, मोजू शकतो. ठीक आहे, मात्रात्मक म्हणजे काय, जिथे नंबर येतात. ठीक आहे, कारण वस्तुस्थितीवर हे आधारित आहे. हे बेस्ड ऑन फॅक्ट आहे. ओके, जे डाटा आहे त्या डाटाच्या आधारावरच आपण काय करणार, समाजाचं वर्गीकरण आपण करणार आहोत. यामध्ये आपलं वैयक्तिक भावना, वैयक्तिक दृष्टिकोन, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो त्याचं कोणत्याही प्रकारचं असर इथे होताना आपल्याला दिसून येणार नाही. यामध्ये तुलनात्मक विश्लेषण केले जातं. म्हणजे जे काही घटक आपण घेत आहोत त्यांचं कंपॅरिझन केलं जाईल, आणि कंपॅरिझन म्हणजे तुलनात्मक विश्लेषण करताना दिसून येईल. वैज्ञानिक पद्धतीने वास्तव्य शोधण्याचा प्रयत्न यामधून केला जातो. म्हणजे सायंटिफिक मेथड द्वारे आपण काय करतो, ट्रुथ जे आहे म्हणजे सत्य जे आहे ते जाणून घेत असतो. आता वैज्ञानिक पद्धतीमध्ये काय असतं, यामध्ये ऑब्झर्वेशन असतं, यामध्ये व्हेरिफिकेशन असतं, यामध्ये आपण बघतो एक्सपेरिमेंट असतं, आणि लास्ट मध्ये आपण क्लासिफिकेशन करतो म्हणजे वर्गीकरण करीत असतो. ओके, नेक्स्ट प्रत्यक्षवाद दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य आहे. तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोन याचा दावा केवळ त्या घटनांचे वर्णन करणे आहे ज्या प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो, ज्यांचं आपण निरीक्षण करू शकतो. म्हणजे प्रत्यक्षवाद दृष्टिकोनाचा जो झोन आहे, जो कार्यक्षेत्र आहे, तो म्हणजे जे आपण पाहू शकतो, जे आपण अनुभवू शकतो, जे आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे, अशाच घटनांचं वर्णन आपण बघतो की यामध्ये होणार. या अंतर्गत कोणत्याही प्रकारचं काल्पनिक विचारांचा अवलंब केलं जात नाही. म्हणजे जे आपलं इमॅजिनेशन आहे, या इमॅजिनेशनला कोणत्याही प्रकारचं स्थान आपल्याला प्रत्यक्षवादामध्ये दिसून येत नाही. जे काही माहिती आपल्याला मिळालेली आहे,
जो काही डाटा आपल्याला मिळालेला आहे त्या डाटांच्या आधारावर आपण काय करणार आहोत, माहितीचं विश्लेषण करणार आहोत, ते माहिती रंगवणार आहोत, मांडणार आहोत. यामध्ये आपलं काल्पनिक ओपिनियन किंवा वैयक्तिक जे काही मत आहे ते मांडणार नाही. सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिजम जे आहे ते पॉझिटिव्हिजम, ठीक आहे, तथ्यांवर आधारित ज्ञानांचा विचार करतो. म्हणजे पॉझिटिव्हिजम हे बेस्ड ऑन फॅक्ट असतं. म्हणजे जे आपल्याला डाटा मिळालेला आहे, ठीक आहे, त्या आधारावरच आपण विचार करतो. सकारात्मकता हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये आपण काय बघणार, सर्वप्रथम आपण इथे ऑब्झर्वेशन बघूया, नंतर आपण व्हेरिफिकेशन बघूया, यामध्येच आपण एक्सपेरिमेंट बघूया आणि सरते शेवटी आपण क्लासिफाय करूया आपल्या जे काही डाटा मिळालेला आहे त्याला. ओके, सो सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्हिजम मात्रात्मक पद्धत आहे आणि जेव्हा मात्रात्मक पद्धत असेल तेव्हा डाटा जो आहे नंबर मध्ये असेल. म्हणजे यातून जे काही इन्फॉर्मेशन आपण घेणार ते ॲक्युरेट असेल. म्हटलं ॲक्युरेसी ज्याला आपण म्हणतो, हा ॲक्युरेसी म्हणजे अचूकता हा गुण जे आहे ते आपल्याला पॉझिटिव्हिजम अप्रोच यामध्ये पाहायला मिळतो. ठीक, नेक्स्ट वन बघा, नैसर्गिक घटनांप्रमाणे सामाजिक घटनांनाही काही नियमांच्या आधारे घडत असतात. शेवटी हे नियम वैज्ञानिक पद्धतीने शोधता येतात. म्हणजे जर समाजामध्ये काही गोष्टी घटत आहे, फॉर एक्झाम्पल जर पाऊस पडत आहे, ठीक आहे, सो पाऊस हा देव प्रसन्न झाले म्हणून पडत नसून हे वैज्ञानिक पद्धत आहे, ज्यामध्ये आपण बघतो बाष्पीकरण, ढगांचे बाष्पीकरण होतात, नंतरच्या प्रोसेस होईल आणि नंतर आपण काय बघतो, पाणी पडतो म्हणून. ठीक आहे, म्हणजे एक सायंटिफिकल पद्धत आपण बघणार पाऊस कशा पद्धतीने पडणार म्हणून. येस ऑर नो, है ना. हा, सो अशा प्रकारे आपण काय बघतो, नैसर्गिक घटकांप्रमाणे सामाजिक घटनांनाही काही नियमांच्या आधारे घटत असतात आणि हे जे नियम आहे ते वैज्ञानिक पद्धतीने आपण शोधू शकतो. पॉझिटिव्हिजम स्वतःला धार्मिक आणि तात्विक विचारापासून दूर ठेवतं. म्हणजे थिओलॉजी जे काही घटित आहे ते देव घडवित आहे हा मत पॉझिटिव्हिजम म्हणजे प्रत्यक्षवाद दृष्टिकोन मानत नाही. नंतर शास्त्रीय पद्धतीने कार्य करीत असतात. नंतरचा आहे पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच, याला उत्तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोन असं म्हणतात. आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच जे आहे तार्किक दृष्टिकोनासह अनुभव निरीक्षणे एकत्र करून एखाद्या घटनेबद्दल वाजवी निष्कर्ष आपण काढू शकतो. आता पोस्ट पॉझिटिव्हिजम दृष्टिकोन जे आहे सकारात्मक दृष्टिकोन कल्पना नाकारतो. काय नाकारतो? कल्पना नाकारतो. पोस्ट पॉझिटिव्हिजमचा विश्वास आहे की वैज्ञानिकांचे विचार म्हणजे पर्टिक्युलर जे शोध कार्य करणारे रिसर्चर आहे, ठीक आहे, पर्टिक्युलर शोध कार्य करणारे जे रिसर्चर आहे, या रिसर्चरचं एक कार्य करण्याची एक पद्धत असेल, है ना, स्वतःची त्यांची एक मेथड असेल, त्यांचं दैनंदिन जीवनात ज्या प्रकारे ते विचार करतात म्हणजे एक स्वतःची आयडिओलॉजी आपण बघतो त्यांची असणार. ठीक आहे, सोबतच आपण बघतो की दैनंदिन जीवनात त्यांचं विचार करण्याची पद्धत हे इतरांपेक्षा भिन्न आहे. आता मला सांगा, आपण सगळे विद्यार्थी इथे अभ्यास करायला जुळलो आहोत, ठीक आहे, पण प्रत्येकाचं आयडिओलॉजी विचार माझं तुमचं सगळ्यांचं इतरांपेक्षा भिन्न आहे. ज्यामध्ये वैज्ञानिक तर्क आणि सामान्य तर्क हे मुख्यतः समान प्रक्रिया आहे. अशा या दोघांमध्ये फरक आपल्याला दिसून येतं. म्हणजे उत्तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोन जे आहे ते मांडतं की जे काही होत आहे ते सायन्स आहे, पण पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच सायन्स आहे या गोष्टीला नाकारतो आणि जो रिसर्चर आहे जो कार्य करीत आहे त्याचं वैयक्तिक मत, त्यांचं लाईफ, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं कुठे ना कुठे रिसर्चला प्रभावित करीत असतात. अशा प्रकारचं पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच मानतो. प्रत्यक्षवाद हे मात्रात्मक आहे, संख्यांवर बेस आहे, तर उत्तर प्रत्यक्षवाद हे गुणांवर आधारित आहे. म्हणजे एखाद्या समाजाचं गुण आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. हे निगमनात्मक आहे तर हे आगमनात्मक पद्धत आपल्याला दिसून येते. आता ही वैज्ञानिक पद्धत आहे म्हणजे यामध्ये काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आहे, व्हेरिफिकेशन आहे,
एक्सपेरिमेंटल आहे आणि देन सरते शेवटी आपण क्लासिफिकेशन बघतो. सो हे काय आहे, व्याख्यात्मक आहे, हे पारंपरिक आहे आणि उत्तर प्रत्यक्षवाद हा नवीन दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. सो आता आपण नेक्स्ट आपले एक टॉपिक आहे रिसर्च मेथड म्हणून. काय आहे, संशोधनाच्या पद्धती. सो संशोधनाच्या पद्धती काय आहे तर बघा, आपण जेव्हा रिसर्च करीत असतो ना, तर रिसर्च करीत असताना विविध पद्धतीचा आपण वापर करतो. ठीक आहे, मग ते पद्धत वर्णनात्मक असू शकते, ते मात्रात्मक असू शकते, ते ऐतिहासिक संशोधन पद्धती असू शकते, गुणात्मक, मात्रात्मक, प्रायोगिक कोणतीही असू शकते. सो या पद्धती आपण संशोधन कार्य करीत असताना कशा पद्धतीने वापरतो, हेच आपल्याला रिसर्च पद्धती म्हणजे रिसर्च मेथड मध्ये आपल्याला अभ्यास करायचं असतं. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता प्रायोगिक संशोधनामध्ये आपण कॉज आणि इफेक्ट बघतो. काय बघतो, कारण आणि परिणाम बघतो. ठीक आहे, कॉज आणि परिणाम आहे तर दोन घटकांची तुलना असेल, कारण आणि परिणाम जाणून घेण्यासाठी आपण दोन घटकांमध्ये तुलना करणार. याचा अर्थ या दृष्टिकोनामध्ये हा जो दृष्टिकोन आहे तो फ्युचरशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे, हा फ्युचरशी रिलेटेड आहे. सेकंडली वर्णनात्मक संशोधन आहे. सो वर्णनात्मक संशोधन हे प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करीत असतो, म्हणजे प्रेझेंट घटनांचा अभ्यास करण्यासाठी जे संशोधनाची पद्धत आपण वापरत असतो त्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती आपण म्हणतो. त्यानंतरचा आहे ऐतिहासिक संशोधन, याला हिस्टोरिकल रिसर्च म्हणतात. म्हणजे हे बघा, पास्ट मध्ये म्हणजे पास्टच्या घटनांच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपण ज्या संशोधन पद्धतीचा वापर करीत असतो त्याला म्हटलं जातं ऐतिहासिक संशोधन पद्धती. आणि हे पूर्णतः पास्ट रिलेटेड आपल्याला दिसून येते, म्हणजे यामध्ये भूतकाळात घडलेल्या घटनांचं शास्त्रीय पद्धतीने आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ओके, यानंतर आहे मात्रात्मक पद्धत. आता लक्षात घ्या, मात्रात्मक पद्धत जी आहे ते बेस ऑन नंबर असते, म्हणजे पर्टिक्युलर यामध्ये आपण काय बघतो, नंबर्स असतात. नंबर्स म्हणजे कसं असेल तर यामध्ये लक्षात घ्या की जे डाटा असेल तो फॉर एक्झाम्पल वजन 45 किलो आहे समजा. ठीक आहे, किंवा तुमचे वजन काय 45%, जसं 12वी मध्ये किती टक्के मिळाले, 70% मिळाले. ओके, अशा प्रकारचं असेल. आता यानंतरची पद्धत म्हणजे गुणात्मक. गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह. यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचे गुण अभ्यास करतो, जसं राम हुशार आहे. सो हुशारी हा रामाचा गुण आहे ना. पर्टिक्युलर एखाद्या समाजाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तो समाजाचा अभ्यास करण्यासाठी आपण जी पद्धत वापरत असतो त्याला गुणात्मक संशोधनाची पद्धत असं म्हणतात. ठीक, सो संशोधनाच्या पद्धती अंतर्गत आपण 4 पद्धतीचा वापर करीत असतो, 4 पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, सो या 4 पद्धती कोणत्या आहेत तर बघा, पहिली प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च. बी सेकंड आहे वर्णनात्मक संशोधन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. सी आहे ऐतिहासिक संशोधन हिस्टोरिकल रिसर्च. डी आहे आपलं फोर्थ आहे मात्रात्मक आणि गुणात्मक संशोधन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च याला म्हणतात. नेक्स्ट वन बघा, प्रायोगिक एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड आपण बघतो. ही संशोधनाची एक प्रमुख पद्धत आहे आणि हे लक्षात घ्या फ्युचर रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे, फ्युचर रिलेटेड एक्सपेरिमेंटल रिसर्च दिसून येतं. आणि कुठेही तुम्हाला कारण आणि परिणाम दिसून आला तर डायरेक्ट आन्सर एक्सपेरिमेंटलच असेल, हे लक्षात घ्या. एक ट्रिक म्हणून सांगत आहे, कारण यामध्ये आपण कारण आणि परिणाम याचा अभ्यास करीत असतो. ठीक आहे, मला सांगा, जर आपल्याला कारण आणि परिणाम जाणून घ्यायचा आहे तर दोन काय असेल, व्हेरिएबल्स असेल, म्हणजे दोन किंवा अधिक व्हेरिएबल्स मध्ये आपण काय करणार, आपसात तुलना करणार आहोत. यस ऑर नो, ऑब्विसली आपण यामध्ये काय करणार आहोत, तुलना आपण करणार. ठीक आहे, कारण आणि परिणाम संबंधित प्रस्थापित अटी यामध्ये असतात, म्हणजे पर्टिक्युलर कॉज आणि इफेक्ट जाणून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत तर एक्सपेरिमेंटल रिसर्च करणार आहोत. ओके, चल, सो नेक्स्ट वन बघा, प्रथम सिद्ध करावे लागेल जर कारण आहे तर परिणाम आहे बा.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल धूम्रपान हा काय आहे, एक कारण आहे. तर धूम्रपानाचा परिणाम काय आहे, ऑब्व्हियसली कॅन्सर सारखा रोग आहे. यस ऑर नो. सो यामध्ये सिद्ध करावं लागतं की जर कारण आहे, जर धूम्रपान होत आहे तर ऑब्व्हियसली याचा परिणाम सुद्धा होणार, तो म्हणजे कॅन्सर सारखा मोठा आजार. ओके. दुसरे म्हणजे जर कारण नसेल, म्हणजे जर हा धूम्रपान नाही, आपण करत नाही, तर परिणाम होणार नाही. मला सांगा, आपण जर सिगारेट पिणारच नाही तर आपल्याला याचा धोका टळेल. बरोबर? म्हणजे जर धूम्रपानच नाही केलं तर कॅन्सर होणार नाही. हे देखील आपल्याला सिद्ध करावे लागते. जर कोणतेही कारण नसेल तरीही प्रभाव असेल तर याचा अर्थ परिणामाचे कारण नाही. यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल बघा, गरिबी आहे है ना. सो गरिबी हे एक कारण आहे. याचा परिणाम आपल्याला दिसून येईल बेरोजगारी. काय दिसून येईल? बेरोजगारी. ठीक आहे. हा. सो अशा पद्धतीने आपण कॉज आणि इफेक्ट यामध्ये तुलनात्मक अभ्यास करीत असतो आणि यामध्ये जर कारण आहे तर आपल्याला परिणाम होताना दिसून येते. प्रायोगिक संशोधनात कारणाची उपस्थिती परिणाम दर्शवते आणि कारणाची अनुपस्थिती परिणाम दर्शवत नाही. कॉज आणि इफेक्ट हे दोनही प्रभाव दर्शवित असतात. या दोन अटी पूर्ण केल्यानंतर आपण कारण आणि परिणाम यामधील संबंध काय आहे हे प्रस्थापित करू शकतो. सो एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण व्हेरिएबल्स बघतो. व्हेरिएबल्स म्हणजे चल होत असतात. आता चलांमध्ये आपल्याला काय करावे लागतं, तुलना करावी लागते. ठीक आहे. मला सांगा, एखादी घटनातील जर आपल्याला कारण जाणून घ्यायचं आहे, घटना कशा पद्धतीने घडली है ना, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर कारण आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं काहीतरी परिणाम सुद्धा आहे. एखादी घटना घटत आहे, एखादं काही होत आहे, सो ऑब्व्हियसली आपण बघतो की ते घटना होत असताना काहीतरी कारणामुळे होत आहे. जर कारण आहे तर परिणाम दिसून येईल. सो आपल्याला यामध्ये काय आहे, तुलना करावी लागतात. तुलना कशामध्ये करणार आपण? व्हेरिएबल्स मध्ये करणार, ज्यामध्ये आपल्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल दिसून येतं, डिपेंडंट व्हेरिएबल दिसून येते, काही आश्रित घटक असतात, काही स्वतंत्र घटक असतात, काही खंडित असतात, काही अखंडित असतात. सो अशा पद्धतीने व्हेरिएबल्स मधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च करीत असतो. यानंतर आहे ऐतिहासिक संशोधन. ऐतिहासिक संशोधन हे ऐतिहासिक समस्यांच्या वैज्ञानिक विश्लेषणाशी संबंधित पद्धती आहे आणि ज्यामध्ये विविध भूतकाळातील घटनांचं भविष्य आणि वर्तमानावर कशा प्रकारे परिणाम होतो हे आपण जाणून घेत असतो. याचा अर्थ ऐतिहासिक संशोधन हे पास्ट रिलेटेड आहे, म्हणजे पास्ट मध्ये होणाऱ्या घटनांचं शास्त्रीय पद्धतीने अध्ययन आपण कुठे करणार आहोत, तर ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये. ठीक आहे. यातून काय होणार, आपण भूतकाळातील घटनांचे भविष्य म्हणजे फ्युचर साठी आणि प्रेझेंट साठी काय करणार आहोत, काय परिणाम झालेला आहे हे जाणून घेणार आहोत. तर ऐतिहासिक संशोधनाचे उद्दिष्ट बघा, भूतकाळांचे आधारे वर्तमान समजावून घेणे म्हणजे प्रेझेंटला समजावून घेणे. जसं जर राजकीय पद्धतीचा अभ्यास करायचा आहे तर यासाठी लक्षात घ्या, पास्ट मध्ये राजकीय पद्धत कशी होती आणि प्रेझेंट मध्ये कशी होती. फॉर एक्झाम्पल शिक्षणाचा अभ्यास करायचा आहे तर पास्ट मध्ये एज्युकेशन कसं होतं आणि आज एज्युकेशन मध्ये काय बदल झालेला आहे यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतं. ठीक आहे. म्हणजे आपण भविष्याला सुद्धा यातून सतर्क करू शकतो. म्हणजे वर्तमानाला समजावून घेऊन भविष्याला सतर्क करणे हे याचं उद्देश आहे. भूतकाळ, वर्तमान काल आणि भविष्य काळातील संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा उद्देश आहे. ऐतिहासिक संशोधन वैज्ञानिक पद्धतीने केले जाते है ना. चला, यामध्ये काय असतं, पर्टिक्युलर आपण प्रॉब्लेम चूज करणार, त्या प्रॉब्लेम्सची गृहीतके मांडणार, तथ्यांचं संकलन करणार, तथ्य संकलन केल्यानंतर त्यामध्ये सत्यता म्हणजे विश्लेषण करणार आणि सरतीथेवची त्यांचं आपण इंटरप्रिटेशन करूया म्हणजे व्याख्या करताना आपण दिसून येतो. ठीक आहे. सोबतच ऐतिहासिक संशोधनात दोन प्रकारे आपण सोर्स जे आहे ते कलेक्ट करीत असतो, ज्यामध्ये एक आहे प्रायमरी सोर्सेस आणि दुसरा आहे सेकंडरी म्हणजे दुय्यम सोर्सेस. प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय, तर जेव्हा संशोधक अभ्यास क्षेत्रात जातो आणि स्वतः घटकांची माहिती
गोळा करतो त्याला आपण प्राथमिक. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला रायगड विषयी माहिती मिळवायचं आहे तर रायगडला आपण काय करणार, स्वतः आपण भेट देणार आहोत. ठीक आहे. सो याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणूया प्राथमिक माहिती, प्राथमिक माहिती याला आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की प्राथमिक माहिती म्हणजे काय, जसं रायगड विषयी आपल्याला माहिती करायची आहे तर रायगडला आपल्याला स्वतः जाऊन भेट द्यावं लागेल. ओके. सो अशा पद्धतीने आपण आजच्या सेशन मध्ये एक महत्त्वपूर्ण पार्ट कव्हर केलेला आहे. सो नेक्स्ट सेशन मध्ये या समोरचं पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.